जिल्हा नियोजन समितीमधून मिरजेच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये डिजिटल सुविधा व सौर ऊर्जा प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। मिरजेच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल सुविधा व 80 किलोवॅट क्षमतेच्या पारेषण संलग्न व सौर ऊर्जा प्रकल्पाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे वेणुगोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी अशोक काकडे तसेच तंत्रशिक्षण संचालनालय संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुण्याचे दत्तात्रय जाधव व मिरज शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय परदेशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, शासकीय महाविद्यालयाने विजेच्या बाबतीत आता स्वावलंबी होणे गरजेचे आहे। त्यानुसार या प्रकल्पातून या महाविद्यालयात विजेचा खर्च वाचणार आहे। या प्रकल्पातून वर्षाला 10 लाख रुपयांची वीज निर्माण होते, त्यामुळे या महाविद्यालयाचा खर्च कमी होतो असा निर्वाळा दिला। आल्यानंतर जे पाहिलं त्यातून खूप बरं वाटलं की खूप गोष्टी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहेत। त्याची लिंक मी आपल्याला सांगणार आहे की जेणेकरून आपण त्या लिंकचा पार्ट आहात असं आपल्या लक्षात येईल। शासकीय तंत्रनिकेतन मिरज इथे जिल्हा नियोजन समिती, आपल्याला हे बारीक बारीक शब्दही माहिती व्हायला पाहिजे की राज्यामध्ये एखादं काम सरकारच्या पैशातून व्हायचं असेल तर राज्याचं बजेट असतं आणि राज्याच्या बजेटनंतर मिळालेल्या पैशातून डिपार्टमेंटचं बजेट असतं। जसं मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहे, तर यातून पॉलिटेक्निकना एकूण 9 पॉलिटेक्निकना आपण प्रत्येकी 3 कोटी रुपये देऊन अतिशय अद्ययावत इनोव्हेशन सेंटर केली, त्याचा उल्लेख जाधवांनी केला। आणि तिसरा निधी असतो तो प्रामुख्याने त्या जिल्ह्याचं नियोजन, प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये अमाऊंट दिली जाते आणि ती त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि कलेक्टरांच्या संमतीने खर्च होत असते। त्यात मग अशा अनेक गोष्टी करायच्या असतात। तसं आपल्या जिल्ह्याच्या नियोजनमधून या ठिकाणी एकतर डिजिटल सुविधा अतिशय ॲडव्हान्स मी पाहिली की खूपच ॲडव्हान्स आहे आणि 80 किलोवॅट क्षमतेचा पारेषण संलग्न सौर ऊर्जा हा आता आपण सगळ्या शासकीय इमारतींना आग्रह धरायला सुरुवात केली की तुमची वीज तुम्ही निर्माण केली पाहिजे। तुमच्याकडे मोठं छत आहे, तुमच्याकडे मोठी जागा आहे, छतावर तुम्ही पॅनल्स टाकू शकता, तुम्ही ग्राउंडवर सोलर युनिट उभं करू शकता, पण तुम्हाला आता 1 रुपया सुद्धा आम्ही वीज बिल देणार नाही असं म्हणत दोन्ही एका वेळेला आपण चालू ठेवतो। पण जवळजवळ सगळ्या इमारती हळूहळू पूर्ण होत चालल्या। तसं इथे 80 किलोवॅट क्षमतेचा सोलर प्रोजेक्टही पूर्ण झाला। वर्षाला 10 लाख रुपयाची वीज जनरेट होते असं मला कळलं। तेवढ्याने कॉलेजचा खर्च कमी होतो।